कामगार, मालक असा आमच्यात भेद नव्हताच. प्रत्येकाशी मी आदरानं बोले. त्यांच्या सुखदुःखात, अडचणीत मी सहभागी होई. शिंदे एजन्सी ही कुटुंब संस्था झाली होती. त्यामुळे कामगारांनी पहिल्या दिवसापासूनच कधीही ओव्हरटाईम पेमेंट मागितलं नव्हतं. सुट्टी पाहिजे असं म्हटलं नव्हतं. कामाचे तेच. पिंट्या मॅनेजर, पण वेळ पडली तर मोटरसायकल जोडत असे, झाडू मारत असे, पाणी भरत असे, चहाचे कप विसळत असे. शाळा मी माझी कुटुंब संस्था मानत असे. अगदी तसंच वातावरण एजन्सीमध्ये ठेवलेलं होतं. शाळेत सौ कुसुम आणि माझा जेवणाचा डबा एकत्र असे. ती 5-6 शिक्षिकांसमवेत दुपारचं जेवण करी. मलाही त्या शिक्षिकांच्या बरोबर जेवायला लागे. एक दिवशी सुनीता कुलकर्णी रडतायत हे मी पाहिलं. कौटुंबिक कारण असेल असं समजून मी त्यांना दुःखाचं कारण विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी तेच. मग मात्र मी विचारलं. त्यावर त्यांनी सांगितलं की सातारला मोरे कॉलनीत फ्लॉट घेतला आहे. श्री गोविंद कुलकर्णी मिलिटरीत आहेत. बांधकाम केलेलं नव्हतं. इतर प्लॉटधारकांनी बांधकाम केलं. यांचा प्लॉट मध्यवर्ती आणि इतर प्लॉट मालकांची धारणा ही ओपन स्पेस आहे, मुलांना खेळायचं ग्राउंड आहे. आजवर मुलं खेळतही होती. पण अलीकडे सौ कुलकर्णीबाईंनी त्या ठिकाणी बांधकाम सुरू केलं होतं. मसूरचे श्री उत्तमराव खोत यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. त्यांनी कामही सुरू केलं होतं. पण शेजारच्या प्लॉटधारकांनी कॉन्ट्रॅक्टरला त्रास देणं सुरू केलेलं होतं. कॉलमचे खड्डे खणले, शेजाऱ्यांनी बुजवून टाकले, माल सामान पळवून नेलं. खोत हैराण झाले. त्यांनी कामच नको ही भाषा सुरू केली. त्यामुळे सौ कुलकर्णीबाई हैराण झाल्या होत्या. मी विचार केला, कुलकर्णीबाई एकट्या, पती सीमेवर, या रोज रडत राहणार. मदत करायची. आल्या रविवारीच कुलकर्णीबाईंना घेऊन मोरे कॉलनीत गेलो. आवाज वाढवला. सगळे प्लॉटधारक गॅलरीत आले. नाटकात काम करायचो त्यामुळे अभिनय येत होता. सज्जड दम दिला. म्हटलं, आराखडे पास आहेत, नकाशा आहे, मालकी कुलकर्ण्यांची आहे. त्यांना इथे बिल्डिंग उभारायचा हक्क आहे. कोणी दांडगाई केली, त्रास दिली तर बघा गाठ माझ्याशी आहे. एकटी बाई माणूस म्हणून त्रास देता का, वगैरे वगैरे. योग्य तो परिणाम झाला. दर रविवारी मोरे कॉलनीत जायला लागलो. कुलकर्णीबाईंचं घर तयार झालं. श्री कुलकर्णी रजेवर आले. माझ्या सहकार्यानं ते सुखावले. कृतज्ञतेपोटी म्हणाले, गुरुजी तुमच्यामुळे घर झालं. वरच्या स्लॅबवर तुम्ही तुमच्यासाठी घर बांधा. मी नकार दिला, पण कुलकर्णी ऐकेनात. त्यांनी खोतांना मध्यस्थी घातलं. माझा नाईलाज झाला. मी 10,000 दिले. बांधकाम सुरू केलं. घर तयार झालं. खालचा भाग कुलकर्ण्यांचा, वरचा माझा. कुलकर्ण्यांनी कराड तालुक्यातले 3 भाडेकरू ठेवले. माझं घर रिकामं. तेवढ्यात श्री कुलकर्णी रिटायर्ड होऊन घरी आले. त्यांचं सातारला जाणं येणं वाढलं. लाईटचं बिल मी पाही. कुलकर्ण्यांचं 300च्या आत. माझ्या फ्लॅटमध्ये भाडेकरू नाहीत तरी 1500च्या वर लाईटचं बिल. कोडं काही उलगडे ना. माझ्या फ्लॅटचा मीटर जळाला. वायरमनला घेऊन गेलो. ध्यानात आलं, कुलकर्ण्यांनी स्वतःच्या फ्लॅटच्याही वायर माझ्या मीटरला जोडलेल्या होत्या. लोड वाढला, मीटर जळाला. मग माहिती घेतली, कुलकर्णी माझ्या फ्लॅटला भाडेकरू येऊच देत नव्हते. आले तर परतवत होते. मी पाचगणीत, फ्लॅट साताऱ्यात. विचार केला, फ्लॅट विकून टाकायचं ठरवलं. दैनिक ऐक्यमध्ये जाहिरात दिली. 2च दिवसात शौकत पठाण, लक्ष्मण जाधव हे माझे शिक्षक मित्र एका शिक्षकाला घेऊन पाचगणीला आले. हे घाडगे गुरुजी सातारला शिक्षक आहेत. हायवेलगत 2 गुंठे जागा घेतली आहे. पत्र्याचं शेड बांधून राहायलाही गेले होते. तरुण मुलगी, मुलगा आणि 2 नवरा बायको. चौकोनी कुटुंब. सुखात राहत होते. 15 दिवसापूर्वी साताऱ्यात दरोडा पडला. पोलीस दरोडेखोरांच्या पाठीशी लागले. दरोडेखोर पळाले. ते घाडगे गुरुजींच्या शेडमध्ये शिरले. मध्यरात्री 6 दरोडेखोर, तोंड रंगवलेली. घरात आल्यावर त्यांनी दंबाजी केली. ओरडायचं नाही, बोंबाबोंब करायची नाही, नाहीतर मुलीवर बायकोवर अत्याचार करू. पूर्ण रात्र उभ्या कुटुंबाला वेठीला धरलं. पहाटे पहाटे ते गेले, पण घाडगे कुटुंब मोडून पडलं. मुलगी, पत्नी अजूनही सावरलेले नाहीत. त्या शेडमध्ये राहणं शक्य नाही. घाडग्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. जाहिरात वाचली म्हणून आलो. तुमच्या मोरे कॉलनीतल्या फ्लॅट घाडग्यांना द्या. मी म्हणालो, मला भाड्याने नाही द्यायचा, मला विकायचा आहे. तर ते म्हणाले, माझ्याकडे पैसे नाही आहेत. शेवटी चर्चेत ठरलं, 10,000 4-8 दिवसात द्यायचे. 1.5 लाखाचं बँक प्रकरण करायचं. ताबा मात्र दुसऱ्या दिवसापासून.
घाडगे दुसऱ्या दिवशी फ्लॅटमध्ये राहायला गेले. घाडग्यांना मदत केल्याचा मला आनंद मिळाला, पण तो आनंद फार काळ टिकला नाही. 15 दिवसात घाडगे फ्लॅट सोडून निघून गेले. वास्तविक श्री कुलकर्ण्यांनी आग्रह करून मला पहिल्या माळ्यावर फ्लॅट बांधायला लावला. मध्यस्थी खोतानं सुचवलेले 10,000 त्यांना घेऊन रजिस्टर कचेरीतून पेपर केला. तरीही कुलकर्ण्यांनी घाडग्यांच्याबरोबर भांडण केलेलं होतं. सौ सुनीता कुलकर्णींना आपल्या नवऱ्याचं वागणं अजिबात मान्य नव्हतं, पण करणार काय? मिलिटरी मॅन, मेंदू गुडघ्यात, तिच्याच आई बहिणीचा उद्धार करी. आसू ढाळण्यापलीकडे बिचारीच्या हाती काही नव्हतं. शेवटी मीच कुलकर्ण्यांना एक दिवशी पाचगणीच्या गार्डनमध्ये घेऊन गेलो. म्हणालो, कुलकर्णी, कुणामुळे घर झालं तुम्हाला माहिती आहे? माझ्या फ्लॅटला भाडेकरू का मिळाले नाहीत? मीटर का जळला? घाडगे गुरुजी फ्लॅट सोडून का गेले हे मात्र तुम्हाला नक्की माहिती आहे. मला सांगा, नेमकं तुमच्या मनात काय आहे? बोलतं करायला फार वेळ लागला नाही. पूजापाठ करणाऱ्या कुलकर्णीसारखे कुलकर्णी बोलायला लागले. तुम्ही घर दुसऱ्याला विकलं, मला आवडलं नाही. तुम्हाला हवं आहे का? म्हणजे काय? 1,60ला मी दिलं आहे. मी नाही एवढे देणार. किती देत आहे? 1,40. माझा 20,000चा तोटा होतो आहे. पण वाढवण्यात अर्थ नव्हतं. कुलकर्णी मोकळा होता. दांडगावा करून किंवा कोर्ट कचेऱ्या करून वेळ घालवणं मला शक्य नव्हतं. मी तयार झालो, घर देऊन टाकलं. एका नवीन मनोवृत्तीच्या माणसाकडनं खूप काही शिकायला मिळालं. आता सांगत काय होतो की कामगार आणि माझं कौटुंबिक नातं निर्माण झालेलं होतं आणि कुटुंबप्रमुख या नात्यानं त्यांच्या सुखदुःखात मी सहभागी होणं हे माझं कर्तव्य होतं. शिंदे एजन्सीमधले साळुंखे अतिशय शांत, संयमी माणूस. जुन्या काळातले पदवीधर. इंग्रजी, मराठी, हिंदी उत्तम, हँडरायटिंग उत्तम. नोकरी कुठेही गेली नाही. माझ्याकडे येण्यापूर्वी जमिनीचे व्यवहार करी, कमिशन एजंट. माझ्याकडे कामाला आले. काम एके काम. 2 मुली कॉलेजला, मुलगा लहान, घरची परिस्थिती हलाखीची. एक दिवस मला ते नर्व्हस वाटले. म्हटलं, आज काही अडचण आहे का? बायकोला डोळ्याच्या डॉक्टरकडे रात्री घेऊन गेलो होतो. दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू आहे. 8 दिवसात ऑपरेशन झालं नाही तर डोळे जातील. त्यांचे डोळे ओलावले होते. मी लगेच किशोरभाई होरांना फोन लावला. किशोरभाई होरा पुण्याला अंधजन सेवा मंडळाचे मुख्य संचालक. आजवर त्यांनी हजारोंना दृष्टी दिली. सेवा आणि सेवा हे त्यांचं जीवन. फार मोठा माणूस. किशोरभाईंची माझ्यावर मर्जी. माझ्या समाजसेवेमुळे तो सन्मान. त्यांना परिस्थिती समजून सांगितली. ते म्हणाले, उद्या गाडी त्यांच्या घरी येईल. आमच्या गाडीने आम्ही पुण्यात आणू. दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन्स करू. फी नाही, खर्च नाही, जेवण चहासुद्धा आमचा. दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन्स यशस्वी झाली. खर्च 0 रुपया. मी हे केलं असं मुळीच नाही. मी फक्त माध्यम. सगळं श्रेय किशोरभाई होरांना. तर मी अशा स्नेहात एजन्सी वागत होतो. मग सांगा ना, मी माझ्या कामगारांना कमी करणार तरी कसं? मी साताऱ्यात राहत होतो. वॉचमनची आवश्यकता नव्हती, पण त्याला मी जा म्हणू शकत नव्हतो. शिंदे एजन्सी आता पूर्णतः शेवटचा श्वास घेत होती. मला पावत नव्हतं. जिथे 6-7 महिने गर्दी होती, तिथे आता तक्रारी घेऊन दुरुस्तीसाठी मोटरसायकल घेऊन येणारे ग्राहक होते. येणाऱ्यांच्या तरा वेगवेगळ्या. जणू मलाच त्यांनी खरेदी केलं आहे अशा भाषेत बोलत होते. मोटरसायकल दुरुस्त होईपर्यंत त्यांचं तोंड 100च्या ॲव्हरेजने चालू असे. 25,000त मोटरसायकल घेणारा तसा साधा मध्यमवर्गीय. पण आता जो येईल तो लखपतीच्या आवेशात. मोटरसायकल घेताना 50-100 रुपये कमी करावेत म्हणून गयावया करणारे आता शिव्या देण्याच्या भाषेत बोलत. पण इलाज नव्हता. मी शिक्षक होतो. इन्स्पेक्शन चालू असेपर्यंत शिक्षकांनी उभंच राहिलं पाहिजे हा दंडक गटविकास अधिकाऱ्याचा. तो पहिल्या इन्स्पेक्शनला मी मोडला होता. उलट का उभं राहायचं? मला का शिक्षा? माझा वर्ग आदर्श असताना मी कशासाठी उभं राहायचं? असे प्रश्न विचारले होते. उभ्या 37 वर्षात एका अधिकाऱ्याचा शब्द मी ऐकून घेतला नव्हता. माझं काम उत्तम, कलेला महत्त्व, मग मी का झुकावं? एक आठवण सांगतो. पाचगणी नगर परिषद शाळेत मी शिक्षक होतो. भिलारला पावसात अनेक घरं खचली. माननीय नामदार पृथ्वीराज चव्हाण तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात होते. पाहणी करण्यासाठी ते भिलारला पाचगणी मार्गे जाणार होते. शाळा सुटल्यावर मी रेस्ट हाऊसच्या बाहेर रस्त्यात उभा होतो. स्वागत करण्यासाठी हार पण आणला होता. रिमझिम पाऊस होता. माझ्याकडे छत्री होती. तेवढ्यात नगराध्यक्ष आणि नगरसेवकही स्वागतासाठी आले. ते माननीय चव्हाणसाहेब येईपर्यंत पावसामुळे गाड्यातच बसून राहिले. माननीय चव्हाणसाहेब आले. मी पुढे झालो, हार घातला. माझ्या छत्रीत ते उभे राहिले.
नगराध्यक्षा नगरसेवकांनी हार आणले नव्हते. त्यांनी हात जोडून स्वागत केलं. गाड्या भिलारकडे निघाल्या. मी माननीय नामदार पृथ्वीराज चव्हाणांच्या गाडीत बसलो. नगराध्यक्षा नगरसेवक स्वागत करून निघून गेले. माननीय पृथ्वीराज चव्हाण यांचे माझे वैयक्तिक संबंध होते. एक उत्कृष्ट लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्यावर माझी प्रचंड श्रद्धा होती. माझी कन्या स्वातीच्या लग्नाला ते खास दिल्लीहून आले होते. दिवसभर मंडपात वावरले होते. त्यांचं स्वागत माझ्या नगरीत करणं माझं कर्तव्य होतं. पण माझ्यावर वेगळाच प्रसंग ओढवला. मला नगराध्यक्षांनी दुसऱ्या दिवशी बोलवून घेतलं. काल तुम्ही माझा अपमान केला आहे. कसा काय? मी नगराध्यक्ष असताना तुम्ही हार घातला. तुमच्या छत्रीत ते उभे राहिले. तुम्ही नगरपरिषदेचे नोकर आहात. तोंडात येईल त्या बोलत राहिल्या. मी शक्य तेवढा संयम ठेवला आणि म्हणालो, मॅडम, नगरपालिकेचा मी जरूर नोकर आहे, पण तुमचा नोकर नाही आणि शाळा सुटल्यावर तर अजिबात नाही. आणि हार तुरे तुम्हाला आणायला कोणी विरोध केला होता? माझा हार मी घातला. माझ्याकडे छत्री होती. माझ्या छत्रीत ते उभे राहिले. यात माझा काय दोष? मॅडम, लक्षात ठेवा, यापुढे माझ्यावर असा दबाव आणणं योग्य ठरणार नाही. गेलो ताडतड निघून. असे अनेक प्रसंग. मी माझी पायरी कधी सोडली नाही आणि कोणाला माझ्या अधिकाराला शक्यतो धक्का लावू दिला नाही. शिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, अगदी विस्तार अधिकारी शाळेत आले तर मुख्याध्यापकांनी उठायचं, आपली खुर्ची त्या अधिकाऱ्याला द्यायची, स्वतः उभं राहायचं, अशी पद्धत सगळीकडे आहे. मी कधीच माझी खुर्ची अधिकाऱ्याला दिली नाही. कार्यालयाचा प्रमुख मी, ती खुर्ची माझी. त्या खुर्चीवर बसायचा अधिकार माझा, मुख्यमंत्र्याचा सुद्धा नाही. अधिकार नसताना मीही कधी दुसऱ्याच्या सन्माननीय खुर्चीवर बसलो नव्हतो. मी निवृत्त झालो. मुख्याध्यापक पदाचा चार्ज बायकोकडे दिला. पुढे सुनबाई सौ वंदना मुख्याध्यापिका झाली. शाळेत अनेक वेळा जायचा प्रसंग आला, पण कधीही मुख्याध्यापकांच्या खुर्चीत बसलो नाही. राष्ट्रीय शिक्षक कल्याण निधीचा राज्यावर तज्ज्ञ सल्लागार झालो, तरीही कोणा मुख्याध्यापकाच्या सन्मानित खुर्चीवर बसलो नाही. कोणाचं ऐकून घ्यायची सवय नाही, कोणावर रागवायची नशा नाही. पण शिंदे एजन्सीत सर्वसामान्य ग्राहकांचं मला ऐकून घ्यायची वेळ आली. आता आपलंच नाणं खोटं करणार काय? मोटरसायकल्स अगदी वाईट होत्या असं नाही. ॲव्हरेजबाबत तोड नव्हती. पण एकदा नाव खराब झालं की झालं. मग मुद्दामच तक्रारी सांगितल्या जायच्या. कंपनीचं पाठबळ नसल्याने आणि भांडण्याचा स्वभाव नसल्याने ऐकून घ्यायला लागत होतं. मनानं पुरता खचलो होतो. तोंडावर मुखवटा पांघरून वावरत होतो. काळजाला लागलेल्या जळवा कोणाला दिसू देत नव्हतो. लोकांना वाटे जगन्नाथ शेठ झाला, मोठा व्यावसायिक झाला, उत्पन्न वाढलं. माझी हालत मला माहिती होती. दिवसभर मुखवटा पांघरणं शक्य होई. जसं नाटक चालू असेपर्यंत पदरी आलेली भूमिका वठवावी लागते, पण नाटक संपल्यानंतर मी एकटा असल्यावर मुखवटा गळून पडे. उशाला 2-3 उशा, नजर छताकडे, विचारांची मालिका सुरू. कोणत्याही दिशेने विचार करा. अपराधी मी. मोठा होण्याचं स्वप्न माझं. नव्या धंद्यात पदार्पण करण्याचं स्वप्न माझं. एजन्सी बंद करता येत नव्हती. कंपनीकडून अपेक्षा अजूनही जिवंत होती. त्यात जागा भाड्याची, पण इमारत आम्ही बांधलेली. ती कोणाला द्यायची? खोलली तर स्टील, बाऱ्या, पत्रा इतकंच हातात येणार. त्याची किंमत भंगाराच्या भावाने मिळणार. माझ्यावर मीच आसूड मारून घेत असे. कधी डोळ्यात पाणी येई, ढसढसून रडावंसं वाटे. लोकांची भीती वाटे. हसण्याची शक्यता नव्हती. सांगणार काय त्यांना? आपण स्वतः संपून जावं. एजन्सी सुरू केली तेव्हा शेजारी पाजारी सांगत, चोरांपासनं सावध राहा, भंगारवाले खतरनाक, सापांपासनं सावध राहा. भोवताली शेती होती ना, सापांचा त्रास. मला चोरचिलटांनी कधी त्रास दिला नव्हता. साधा नट कोणी उचलला नव्हता. साप, नाक मला कधी दिसले सुद्धा नाहीत. रात्र मी गस्त घातली. वॉचमन नसे त्यावेळी संपूर्ण एजन्सीभोवती रात्रीतून 3-4 वेळा गस्त घाली, पण काही काटा लागला नव्हता. पण आता वाटायला लागलं होतं, जहरी नाग यावा, मला चावावा. मी दवाखान्यात सुद्धा जाणार नाही. धंद्यात हरल्याची चिंता नाही, कमीपणा नाही. कधी मनातही दरोडेखोर यावेत, त्यांच्या हातात तलवारी असाव्यात, सपासपा त्यांनी माझ्यावर वार करावेत. मी ओरडणार सुद्धा नव्हतो. माझ्या दुःखातून सुटण्याची ही दोन्हीही कारणं कधी घडलीच नाहीत. मी जिवंत. देवाला दया येत नव्हती. अडचणी वाढत होत्या. मी शक्यतो घरी येत नव्हतो. घरी गेलो आणि गिऱ्हाईक आलं तर
पोटतिडकीने कामगारांनी माहिती सांगितली तर बरी, गिरायकाला पटवलं तर बरं. सणावाराला तर मुळी शोरूम सोडत नसे. मुहूर्तावर खरेदीला गिराईक येणार आणि तिथे मीच नसीन तर. माझा सण उत्सव शोरूममध्ये. 26 जानेवारीचा सोहळा पाचगणीला सुरू केला. 5-6 हजाराहून जास्त लोकांचा हा सोहळा. मी माईकवर, पण जात नव्हतो. माझ्या कन्येने सौ प्रतिभाने माझी जागा भरून काढली. लोक सांगत, तुमच्यापेक्षा उत्तम सूत्रसंचालन करते. मुलीचं सूत्रसंचालन पाहण्याची इच्छा, पण आशा वाईट. मी गिराईकाच्या प्रतीक्षेत. सण बहुतेक सुभाष निंबाळकरांच्या घरी. मी गेलो नाही तर शोरूमवर त्यांचा डाबा. त्यांना तरी किती त्रास द्यायचा. मी त्यांना खोटंच सांगे, स्वातीकडे जेवायला जाणार आहे. खरं सांगू का, 6 वर्षात मी एकदाही माझ्या मुलीच्या स्वातीच्या सासरी जेवायला गेलो नाही. भाऊंना खोटं सांगे तसं स्वातीलाही खोटं सांगे. तिला सांगे भाऊंनी डबा पाठवला आहे, इतक्यात जेवलो आहे. मी मात्र हातानं बनवलेलं जेवण खाऊन ढेकर देत होतो. शक्यतो मी सकाळी जेवण बनवी. 1च भाजी, 4 चपात्या, भात. सकाळी त्या, रात्रीही त्याच. मजा यायची. सकाळ संध्याकाळी भरपूर वेळ असायचा. चित्रपट बघायला जायची इच्छा होई, पण गिऱ्हाईक आलं तर. शोरूमला लागून 5 गुंठे मोकळी जागा होती. विजया वाघ यांची जागा पडून होती. मी टिकाव फावडं खरेदी केलं. सकाळ संध्याकाळ खणायला लागलो. वाफे तयार केले. सगळ्या प्रकारच्या भाज्या पेरल्या. माझ्या मदतीला कधीकधी पिंट्या, संदीप सावंत, गोविंद थापा यायचे. बोरचं पाणी. सकाळ संध्याकाळ पाणी देणं, गवत काढणं, यात माझा वेळ जायला लागला. सौ कुसुम पाचगणीत विशेष काम नसेल तर शनिवारी संध्याकाळी येई. ती मुख्याध्यापिका होती, त्यामुळे इतर दिवशी येणं शक्य नाही. शनिवारी येई, सोमवारी जाई. तो 1.5 दिवस तवा लाटणं तिच्या ताब्यात. शिवाय ती भाज्या बेणी, गवत काढी, माझे कपडे धुई. लग्न झाल्यापासून आम्ही कधी विभक्त राहिलो नव्हतो, पण आता निवृत्तीनंतर मी हे अशी वेळ आणली होती. विरहानंतर मिलनाचं सौख्य त्या 1.5 दिवसात मी मनसोक्त अनुभवत होतो. तेवढीच हिरवळ वाळवंटात. दिवसाची गती कमी झाली होती. दिवस जाता जात नव्हता. दिवस रात्र दोघेही मला कुरतडत होते. शाळेत होतो तेव्हा वेळ पुरत नव्हता. शालेय काम, विविध संस्थांचं काम, व्याख्यानं, नाटकांचे प्रयोग. आता व्याख्यानाला कोणी बोलवत नव्हतं. शासकीय कमिट्यांवरनं माझं नाव कमी झालं होतं. दूरदर्शन, विविध वाहिन्यांनी नाटकांवर विजय मिळवला होता. गावोगावची यात्रा, उरूस, सोहळ्यातली नाटकं जवळजवळ बंद झालेली होती. त्यामुळे नाट्यकलाकार माझ्याकडे फिरकतही नव्हते. काही वर्तमानपत्रांसाठी मी एखाद्या विषयावर लिहित असे, पण या काळात लिहिण्याची मानसिकताच नव्हती. थोडा विरंगुळा होता. एजन्सीसमोर धनराजच्या वडिलांची चहाची टपरी होती. धनराजची आईसुद्धा तिथेच राहत होती. या टपरीवर कोंडव्याचे चेअरमन न चुकता रोज येत. वय झालेलं, त्यात अनेक व्याधी, वेळ घालवायला येत. माणूस अनुभवी. बालपणी आईवडिलांचं प्रचंड प्रेम, तुपातल्या खारका खाल्लेल्या, तांबड्या मातीत घुमलेला हा माणूस आता व्याधीमुळे त्रस्त झालेला. गुडघे दुखत, कमरेत ठणक लागे, कानात आवाज येई, अनेक व्याधी. माणूस मात्र हुशार. वाचन खूप, अनेक ग्रंथांचा अभ्यास. तासाभराचा त्यांचा सहवास उन्हाळ्यातल्या गारव्याच्या झुळकेसारखा वाटे. ते बोलत राहत, मी ऐकत राही. शेत, शिवार, पाऊस, वारा, भाऊबंदकी, गावगाडा, कितीतरी विषयांची माहिती त्यांच्याकडून मला मिळत होती. माझं अध्ययन होत होतं. कधीकधी ते म्हणत, अहो मी एकटाच बोलतो, तुम्ही लेखक, तुमच्याकडून काही ऐकायला मिळावं ही इच्छा, काहीतरी सांगा. मी नम्रपणे म्हणे, माझ्याकडे आहे काय? तुमच्यासारख्यांकडून ऐकतो, पाहतो, वाचतो आणि त्याच्यावर लिहितो, बास. खरे लेखक तुम्ही. शोरूममध्ये अनेक माणसं येत. त्यांना बोलतं करण्यात मला आनंद वाटे. विचार वेगळे, कथा वेगवेगळ्या, भाषा वेगवेगळी, अनुभव वेगळे. हेतू एक, कथानक मिळालं पाहिजे. स्वभाव धर्म शिकायला मिळाले पाहिजे. अनेक कथांचा जन्म यातूनच झाला. आसूड नावाने तो प्रकाशित झाला. चेअरमन साहेबांना मी नम्रपणे एक प्रत दिली आणि म्हणालो, वाचा. तुम्हीच सांगितलेल्या अनेक कथा थोडीफार तोडफोड, डागडुजी करून यात मी लिहिले आहेत. सुदाम निंबाळकर म्हणजे चेअरमन. त्यांनी या काळात मी लिहिलेली अनेक पुस्तकं वाचली होती. त्यांनी प्रत्येक पुस्तकाचं समीक्षण करून माझं कौतुक केलं होतं. धनराज जगताप अलीकडे एजन्सीवर कमी येऊ लागले होते. चंद्रकांत देवरुखकर तर अगदी जवळचा माणूस, तो तर विरळच दिसे. मला त्यांच्यापासून दूर राहण्यात आनंद वाटत होता, कारण धंद्यात मी पुरता उद्ध्वस्त झालेलो होतो.
चर्चेत धंद्याचा विषय निघाला तर दोन्ही माणसं जवळची म्हणून डोळ्यातलं पाणी मी अडवू शकलो नसतो. अगदी एकाकी राहण्यात मला बरं वाटत होतं. बाजीराव चिकणे अधूनमधून येत गप्पा मारत, पण मी शक्यतो धंद्याबाबतचा एजन्सीबाबतचा विषय टाळत असे. मोटरसायकलींची विक्री आता जवळजवळ बंद झाली. काही कामगार स्वतःहून गेले. मी कुणाला जा म्हणालो नाही. गेले ते गेले. प्रशांतही पुण्याहून आठवड्यातून एखाद्या वेळी येऊन जाईल. धंद्याबाबत त्याच्याशी मी शक्यतो विषय काढत नव्हतो. कंपनीबद्दल बोलण्यात अर्थच नव्हता. 3 वर्षात कंपनीने कसलंही सहकार्य केलेलं नव्हतं. आशा नव्हती. आणि एक दिवस समजलं की कंपनी बंद झाली. ग्लोबल कंपनी बंद झाली. उरली सुरली आशा संपली. एजन्सीच्या परिसरातला नाग अजूनही भेटायला येत नव्हता. हातात नंग्या तलवारी घेऊन तोंड रंगवलेले दरोडेखोर भेटायला येत नव्हते. मी होतो तसाच. माझ्या काळजीनं व्याकुळ झालेल्या कुसुमचा सकाळी 7:15 फोन येत होता. कदाचित तीही रोज रात्री माझी काळजी करत असावी. मी माझ्या मनाचं सांत्वन करत होतो. त्याला म्हणे, मागे बघ, तुझ्याहून कितीतरी लोक तुझ्या मागे आहेत. तुझे आईवडील कोण होते, काय करत होते, त्यांनी भोगल्या जीवनाहून तू सुखात नाही आहेस का? दुसरं, तुझ्यासारखे अनेक जण निवृत्त झाले, त्यांनी नवी वाट निवडली नाही, ते सुखात आहेत का? कोणाशी मुलाचं पटत नाही, कोणाचं सुनेशी पटत नाही, कोणी व्याधीने त्रस्त आहे, शुगर, कॅन्सर नाही तर हार्टचे आजार. तुला कुठलं संकट आहे? पैसा मिळवला गेला. दारात कर्ज मागणारा उभा नाही ना? व्याधीग्रस्त नाही आहेस ना? तू प्रामाणिकपणे धंदा करायचा प्रयत्न केलास ना? सट्टा नाही खेळलास, व्यसनात डुबला नाहीस, मग का दुःख होतं आहे? स्वतःला सावरत एजन्सी चालूच होती. मी आणि एजन्सी, दुसरा विचार नाही. जाणं नाही, येणं नाही, सण नाही, समारंभ नाही, आवडता नाटक, सिनेमा नाही. एक दिवशी प्रशांत म्हणाला, एस्कॉर्टचा माणूस आला होता. एस्कॉर्ट हा शब्द मी पहिल्यांदा ऐकत होतो. ट्रॅक्टरची कंपनी आहे. जागा पसंत आहे, भांडवल जास्त लागणार नाही. एक ट्रॅक्टर विकला की दुसरा मागवायचा. एका ट्रॅक्टरपुरतं भांडवल पाहिजे. मी बोले ना तसा तो म्हणाला, 5-1 लाख माझ्याकडे आहेत, कमिशन चांगलं मिळणार आहे. एस्कॉर्टचं नावही आहे. पूर्वीचं नाव फोर्ड, अलीकडे एस्कॉर्ट झालं आहे. जगातल्या 60हून अधिक देशात त्यांचे ट्रॅक्टर्स विकले जातात. वेल नोन कंपनी आहे, विक्री चांगली होईल. अरे बाबा, कंपनीचे वितरक सुरुवातीला असंच भुलवतात. अहो, फोर्ड हे नाव तुम्ही ऐकून असाल. ग्लोबलसारखी कंपनी नाही, फार जुनी कंपनी आहे, बंद व्हायचा धोका नाही. मी गप्प. ग्लोबल कंपनीमुळे झालेलं नुकसान भरून काढायची संधी आहे. मी सुखावलो पण होकार दिला नाही. ताकाने सुद्धा तोंड पोळायची भीती होती. त्याच रात्री एक फोन आला. मी सुमित, एस्कॉर्ट कंपनीचा माणूस, उद्या एजन्सीवर येतोय. माझ्यासाठी 5 मिनटं वेळ द्या, 11ला पोचतो. फोन बंद झाला. 5 मिनटं काय, 24 तास वेळ घे, पण एजन्सी नको रे बाबा. आता तेवढी मानसिक तयारी नव्हती. पण तो माणूस वेळेचा बांधा होता. बरोबर 11 वाजता गाडी दारात उभी. गाडीतून उतरला. चकचकीत बूट, कडक इस्त्रीतले कपडे, इन शर्ट. गुड मॉर्निंग सर, आलो की नाही वेळेत? वेळ झाला असेल तर सॉरी. तब्येत काय म्हणते सर? माणूस बहुतेक पूर्वजन्मापासून परिचित असावा. माझं नाव सुमित धमुने, एस्कॉर्टकडनं आलो. सातारा, सांगली, कोल्हापूर 3 जिल्हे माझ्याकडे. प्रशांतशी बोललो. तो म्हणला अण्णांशी बोला. आलो. असं बोलत त्यांनी भराभरा 4 माहितीपत्रकं काढली. फोर्ड नाव ऐकून माहिती असेल. फोर्ड नामक श्रीमंत माणसाची कंपनी. अलीकडे फोर्डचं एस्कॉर्ट झालं. 2 उत्पादनं आहेत. एक फार्म ट्रक, दुसरे पॉवर ट्रक. 64 देशात व्यवसायाचं जाळं. 1 नंबर ट्रॅक्टर. हे बघा, मला एजन्सी माहिती आहे. मला ग्लोबल कंपनीने तुम्हाला डुबवलं. चूक झाली. अहो, कुठली ती ग्लोबल कंपनी? या फील्डमध्ये आम्ही इतके वर्ष होत. मी साधा सेल्समन होतो, इथपर्यंत आलो. 6 महिन्याला 8 लाखाचं पॅकिंग आहे. खरंच ग्लोबल मोटरसायकलचं नाव ऐकलंच नव्हतं बरं का. तुम्ही उगा पडला फांदात. पण एस्कॉर्टचं असं नाही, जगभर नाव, गावोगावी ट्रॅक्टर. आता एक मात्र खरं की जे गमावलं ते वर्षभरात कमवायची संधी आहे. प्लस पॉईंट आहे, जागा, तुमच्याकडे शोरूम आहे. पण पैसे नाही आहेत ना. हवेत कशाला पैसे? फक्त एक ट्रॅक्टर घ्यायचा, तो विकला की त्या पैशातनं दुसरा घ्यायचा. महिन्याला फक्त एक विकावं. 20 मोटरसायकल विकून फायदा होत नसेल तेवढा एकात होईल. ट्रॅक्टरच्या डीलरशिपला मनुष्यबळ लागत नाही. एक सेल्समन, एक फिटर, बस. ट्रॅक्टरचा एक पार्ट मोटरसायकल एवढा असतो.
10-10 वर्ष फार्म ट्रकचा स्क्रू बदलायला लागत नाही. ट्रॅक्टरचा माझा यापूर्वी आयुष्यात संबंध नव्हता. माझ्या गावात एकाही शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर नव्हता. ट्रॅक्टर लांबून जाता येता पाहिला असेल तेवढाच. मी काय बोलणार? जाहिरात कंपनी करणार, शेतकऱ्यांना माहिती आम्ही देणार, कंपनीचा माणूस इथे बसून असेल, इंजिनियर 8 दिवसाला एक व्हिजिट देणार, बांधावर सेवा. ट्रॅक्टर इथं आणायचंच नाही. ऑइल बदलीसुद्धा शेतकऱ्याच्या दारात. तुम्ही फक्त पैसे गोळा करायचे. व्याप नाही, कटकट नाही. प्रशांत सर तयार आहेत, तुम्ही हो म्हणा. 2 वर्षात जिल्ह्यातले 1 नंबरचे डीलर व्हाल. माझा होकार नकार विचारातच घेतला नाही त्याने. निघता निघता म्हणाला, कंपनीला कळवून टाकतो, सोयीची तारीख ठरवा, उद्घाटनाचा बार जोरात उडवू. मी विचारात पडला. पूर्वानुभव नव्हता. ग्लोबलचे चटके ताजे. अशात नवीन कंपनीची डीलरशिप घ्यायची. ते कितपत योग्य आहे कळत नव्हतं. जागा होती, शोरूम होतं, कामगार किमान ऑफिस कामापुरते तरी होते. ग्लोबलनी फार धुवून काढलं होतं. देव कदाचित संधी देत असावा. नाही म्हणावं तर पुढे काय करणार? ग्लोबल बंद झाल्यात जमा होतं, पण या इमारतीचे काय करणार? सरकारी नोकरी खरंच चांगली. महिनाभर काम केलं, पगार हातात. निसर्गाच्या कृपेचा अवकृपेचा प्रश्न नाही. धंद्यातील चढ उताराचा परिणाम नाही. क्वचित 1 तारखेचा 2 तारखेला पगार. पगाराची विशिष्ट रक्कम डोळ्यापुढे. त्यामुळे उड्या, स्वप्न आणि नियोजनाला खर्चाला मर्यादा. सगळं काही चौकटीत. 4-2 हजारांचा वेतनात फरक निघाला तरी किती मोठा आनंद होईल. उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिका वाटून झाल्या आणि सुमित धमुने नियोजनाला आले. कार्यक्रमाचं स्वरूप बघून सुखावून गेले. म्हणाले, डीलरशिपच्या मंजुरीचं पत्र यायला वेळ लागणार आहे. उद्घाटनाला तर ट्रॅक्टर हवे. मी वाचला, काळजी करू नका, फलटणवरनं 5 ट्रॅक्टर मागवतो. एकदम 5 मॉडेलचे 5. लोक येणार ना, जाहिरात होईल, लोक ट्रॅक्टर बघतील, आपलाच फायदा आहे. अहो पण पैसे? सर अहो चेंगटपणा करून जमेल का? पेरल्याशिवाय उगवतं का सांगा? अहो 5ही ओपनिंगला गेले ना तर लाखाहून अधिक पहिल्या दिवशी मिळतील तुम्हाला. 1 लाख ओपनिंगलाच फायदा. माझं तोंडच बंद झालं, डोळे मोठे झाले. अरे 1 लाख म्हणजे एकावर 5 शून्य. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित डोंगरा एवढी माणसं या त्यांच्या आत्मकथनाचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.